आयुष्यमान भारत अंतर्गत भारतातील पहिल्या डिजिटल फिरत्या दवाखान्याचं लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालय येथे झालेला आहे। याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत बुताला सर आहेत। सर, आज फिरत्या दवाखान्याचं लोकार्पण झालेलं आहे। कशा पद्धतीने लोकांच्या सेवेसाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे? हा आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत एकत्रित ओपीडी मॅनेजमेंट सिस्टम, पेशंट मॅनेजमेंट सिस्टम आणि पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी असा पहिलाच प्रयोग अख्ख्या भारतातला आहे। आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्र राज्यात कुठेही डिजिटल ओपीडी ही तयार झालेली नाही आहे। तर महाराष्ट्रातली पहिली डिजिटल स्किन ओपीडी सुद्धा आज आपल्या बारामती मेडिकल कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री राज्याचे अजित पवारजी यांच्या हस्ते झालेले आहे। आणि हे दोन्ही उपक्रम हे अजितदादांनी दूरदृष्टीपणे 2020 मध्येच जेव्हा पॅन्डेमिक आलं होतं तेव्हा सांगितलं की असे उपक्रम आले पाहिजेत, आपली माहिती एकत्रित करता आली पाहिजे। तेव्हापासून वेगवेगळ्या टीम्स आपण हँडल केल्या आणि CSRच्या मार्फत वेगवेगळ्या टप्पे प्रोजेक्टचे गाठत आजपर्यंत पण ही इथं आणलेला आहे प्रोजेक्ट। ह्या प्रोजेक्टमध्ये पेशंट आत या व्हॅनमध्ये जाऊ शकतो, गेल्यावर त्याचे सगळे व्हायटल आणि 35 चेकअप्स फक्त 3 मिनिटात होतात। त्याच्यानंतर डॉक्टर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतात आणि सांगितलेल्या जवळजवळ 120 ब्लड टेस्ट आपण या व्हॅनमध्ये करू शकतो। सध्या आपण फक्त स्किनच्या इथे टेस्ट करणार आहोत पुढचे 2 दिवस आणि मग ही गाडी वेगवेगळ्या भागात जाणार आहे बारामतीतला। तिथे आपल्यासोबत डॉक्टर अदनान मॅडम दिलेले आहे DMLT। आज आपल्याला आपली एक पॅथॉलॉजिकल लॅब आहे आणि इकडचे जे पॅथॉलॉजिस्ट आहेत ते रिपोर्ट्स जनरेट करतील आणि पेशंटला ऑनलाईन ते रिपोर्ट लगेच व्हॉट्सॲपने जातात। पेशंटला रजिस्ट्रेशनची स्लिप मिळते, त्याला त्याचा वेटिंग टाईम कळतो आतल्या OPDमध्ये, TVवरती त्याची कॉलआउट होते। पेशंट पुढे या योजनेमध्ये पेशंट अपॉइंटमेंट ऑनलाईन बुक करू शकेल आणि मेन पेशंटची स्वतःची जी मेडिकलची माहिती आहे त्याच्यात ही आयुष्यमान भारत डिजिटल मिशनमध्ये इंटिग्रेट होते आणि त्याच्यावर पेशंटचा हक्क आहे। त्याच्या OTP शिवाय दुसरा कोणी डॉक्टर ती माहिती दुसऱ्या कुठल्या ठिकाणी बघू शकत नाही। हे माननीय पंतप्रधानांचं स्वप्न होतं आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सपोर्टनी माननीय मंत्री हसन मुश्रीफ साहेब DMARचे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा उपक्रम आता इथे बारामती मेडिकल कॉलेजमध्ये चालू केला आहे। आणि असाच उपक्रम कोल्हापूर मेडिकल कॉलेज, IGMC नागपूर आणि GT मुंबई या 4 DMARच्या अंतर्गत केलं आहे। यांनी आपल्या वेगवेगळ्या मॅनपॉवरचं प्रशिक्षण DMARचं यातून होणार आहे। कशा पद्धतीने जी हा फिरता दवाखाना आहे कशा पद्धतीने काम करणार आहे? थोडक्यात आपण लोकांना दाखवा की ही लॅब कशा पद्धतीने लोकांना काम करणार। चालतं। हिंदी में बोलता हूँ। देखिए, अपना जो ये है ना, ये हेल्थ कियोस्क मशीन है। पेशेंट पहले यहाँ पर आएगा, उसका वहाँ पर टोकन जनरेट होगा, ठीक है। टोकन जनरेट होने के बाद हम यहाँ पर उसका टोकन ID वगैरह देखेंगे। उसके बाद यहाँ पर एक ऑप्शन आएगा, हाँ, ये ऐप में उसका टोकन जनरेट होगा सर, है ना। यहाँ पर पेशेंट का टोकन जनरेट हुआ। यहाँ पर पेशेंट के एक प्री कंसल्टेशन टेस्ट होगा 3 मिनट का। वो 3 मिनट के टेस्ट में पेशेंट की सारी डिटेल्स हमारे पास होगी। BP, SpO2, टेम्परेचर, शुगर, बॉडी में कितना फैट है, कितना मास है, मसल मास, सारा उसमें 3 मिनट में हो जाएगा। पेशेंट यहाँ पर आने के बाद 3 मिनट में टेस्ट हो गया, फिर वहाँ पर मैं एज अ डॉक्टर वहाँ पर बैठे रहूँगा, है ना। मेरे पास एक टैब होगा, है ना। वो टैब में मेरे पास ये इन्फॉर्मेशन सारी होगी। पेशेंट की जो भी कंप्लेंट रहेगी मुझको वहाँ पर एंट्री करना रहेगी और पेशेंट को उस हिसाब से प्रिस्क्रिप्शन देना होगा। वो प्रिस्क्रिप्शन प्रिंट होगा, वो पेशेंट के पास जाएगा और फिर पेशेंट जो है टैबलेट्स वगैरह डिस्पेंसरी में ले सकता है। अगर मुझको लगता है कि पेशेंट थोड़ा सा सीरियस है, उसको रेफ़र करने की ज़रूरत है, तो मैं ऐप के ही थ्रू पेशेंट को रेफ़र कर सकता हूँ अदर मतलब टर्शरी केयर सेंटर में, ठीक है। थैंक यू। नक्कीच जी फिरता दवाखाना आहे याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। नक्कीच जे रुग्ण आहेत यांच्यासाठी नक्कीच हा फिरता दवाखाना महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि त्यांना चांगल्या सुविधा देखील मिळणार आहेत। कॅमेरा पर्सन नागेशसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव